सतत चहा पिल्याने होऊ शकते हे नुकसान. रिकाम्या पोटी चहा पिल्याने जास्त प्रमाणात अपचन, गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते. चहामध्ये असलेले कॅफीन झोपेवर परिणाम करते. तुम्ही रात्रीच्या वेळेस जास्त चहा पित असाल तर तुमची झोप कमी होऊन चिडचिड वाढेल. चहामध्ये टॅनिन हा पदार्थ असतो. त्यामुळे शरीरातील लोह आणि कॅल्शियमचे शोषण कमी होते. यामुळे ॲनिमिया किंवा हाडे ढिसूळ होऊ शकतात. चहामध्ये साखर टाकून पिल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच वजनही वाढू शकते. जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे कॅफीनची सवय लागते. म्हणून चुकून एखाद्या वेळी तुम्ही चहा नाही घेतला तर डोकेदुखी किंवा तुमची चिडचिड होऊ शकते. जास्त चहा पिल्याने दातांवर डाग पडतात. तसेच दातांचे इनामल कमजोर होऊ शकते. जास्त गरम चहा पिल्यास पोटाच्या आतील पृष्ठभागाला दुखापत होते. काही लोकांना यामुळे अल्सर सारखा आजार होतो. काही व्यक्ती रिकाम्या पोटी चहा पितात. असे केल्याने हृदयाचा वेग वाढतो. कारण चहामध्ये असलेले कॅफीन शरीरात लवकर विरघळते. चहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृताचे आजार मोठ्या प्रमाणावर होतात. दिवसभर तुम्ही जास्त वेळ चहा पित राहिलात तर शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. चहामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील अस्वस्थता आणि थकवा वाढतो. गर्भवती महिलांसाठी चहा पिणे नुकसानकारक ठरू शकते. चहाच्या अतिसेवनामुळे आई व गर्भातील बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.